खूप दिवस झाला दाल तडका खाली नव्हती, तर विचार आला आज दाल तडकाच बनवू। त्यासाठी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। कुकर घ्यायचं, कुकर मध्ये मस्त पाणी टाकायचं, 1 ग्लास त्यामध्ये डाळ टाकायची, एक छोटा चिरलेला टमाटर टाकायचा, 3 ते 4 मिरच्या टाकून मस्त हलवून घ्यायचं। हवं तर तुम्ही यात हळद टाकू शकता। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ मस्तपैकी तयार होऊन बसते। तर कढई घ्यायची, त्यात तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकायचं, कांदा टाकून घ्यायचा, मस्त परतून घ्यायचं, याला करपूस वास सुटेपर्यंत। एकदा का याचा करपूस वास सुटायला लागला, यात मी 2 ते 3 तेजपत्ते टाकून घेतले, कारण दाल तडक्यामध्ये तेजपत्ते असणं खूप गरजेचं असते, कारण दाल तडक्याला शोभाच नाही येणार बिना तेजपत्त्याची। छान दिसते आपली दाल तडका। यानंतर मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो कापून घेतला छोट्या आकारात, ते पण टाकला आणि परतून घेतलं। मग यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे, त्यात मी थोडी चिमूटभर हळद टाकून घेतली। यानंतर मग यात आपल्याला चवीपुरतं लाल तिखट टाकून मसाल्याला परतून घ्यायचं मस्तपैकी, जेणेकरून आपले हे जे कांदे टमाटे आहेत ते पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे या मसाल्यासोबत। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकते आणि परत परतून घेते या सगळ्या मसाल्यांना। यानंतर मी यात थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे, काळा मसाला टाकलेला आहे आणि हे मसाले सगळं परतून घ्यायचे। इथे मी सुहानाचा पनीर मसाला नाही वापरला, सुहाना गरम मसाला वापरला आहे। यानंतर पाणीच्या ऐवजी आपल्याला इथे थोडीशी डाळ टाकायची आहे आणि या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपली जे पूर्ण डाळ आहे, जी आपण शिजवली होती, ते टाकून घ्यायची आणि मस्तपैकी याला हलवून घ्यायचं हलक्या हातानं। आणि पाण्याचा वापर आपल्याला इथं आताच करायचा नाही, हवं तर तुम्ही अशी पण खाऊ शकता। जर जास्त जण असतील तर यात थोडंसं पाणी टाकायचं, कुकरमध्ये जे डाळ उरलेली असते त्यातच पाणी टाकायचं, पूर्ण मिक्स करायचं आणि यात पाणी टाकून घ्यायचं। आता आपला दाल तडका रेडी आहे। याला एक उकळी आणायची, यावर मी मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मीडियम गॅसवर याला 1 ते 2दा उकळी आणायची आहे। इथं आपली दाल तडका रेडी आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल। कमेंट करून सांगा कशी झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा। थँक्यू।